नागपूरमधनं एक मोठी बातमी येते। नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना एक धमकीचं पत्र आलंय, त्यामुळे नागपुरात सध्या खळबळ उडाली आहे। अतिक्रमण हटाव मोहिमेचा विरोध करणाऱ्यांनी हे पत्र पाठवल्याचा संशय आहे। संदीप जोशी यांना ठार मारण्याची धमकी सुद्धा यात देण्यात आली। या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पत्र पाठवणाऱ्याचा शोध सुरू झालाय। संदीप जोशी यांनी शहरातले रस्ते आणि पदपथ म्हणजेच फुटपाथ मोकळे करण्यासाठी अतिक्रमणांच्या विरोधात एक मोठी मोहीमच सुरू केली। तसंच स्वच्छ नागपूर आणि सुंदर नागपूर यासाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलाय। आपण अधिक माहिती घेऊया। या संदर्भातले आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आहेत आपल्यासोबत। प्रशांत, काय म्हटलंय या धमकीच्या पत्रात आणि कोणी पाठवलंय पत्र? संदीप जोशी आता नवीन महापौर बनले आहेत। 15 ते 20 दिवस झाले आहे। ते तेव्हापासून त्यांनी एकदम धूमधडाका सुरू केलेला आहे। त्यामध्ये त्यांनी जेवढे अतिक्रमण नागपुरात आहे ते खाली करण्यासाठी त्यांनी काही NGO आणि काही पोलीस अधिकाऱ्यांचा आणि महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे सोबत घेऊन हे अतिक्रमण हटवायचं, त्याच्यानंतर लोकांना पायी जायसाठी रस्ता मोकळा करायचा असा धडाका लावून चुकले आहे। तर काही लोकांनी काही अतिक्रमण ज्यांनी रस्त्यावर केलेले आहे त्या लोकांकडूनच हे पत्र त्या पेटीमध्ये टाकण्यात आलं आहे, तक्रार पेटीमध्ये। आणि कोणी टाकलं हे पत्र, कोणी लिहिलं हे अजूनपर्यंत माहिती मिळाली नाही। पण या प्रकरणी संदीप जोशी यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे। पोलीस सध्याचा शोध घेत आहे, पण अजूनपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे नागपूरच्या नवनिर्वाचित महापौरांना धमकीचं पत्र आलंय।